स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती। आज तुम्हाला मी साखरेचे फायदे आणि नुकसान दोन्ही सांगणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही निवडायचं आहे की साखर खाणं योग्य आहे का अयोग्य आहे। भारतातल्या खूप लोकांना माहिती नाही की साखर हे एक भयानक विष आहे। स्लो पॉइजन जसं म्हणतात ना, थोडं थोडं तशा प्रकारचं असर करते साखर आपल्या शरीरावरती। दारू, सिगारेट त्यापेक्षाही डेंजर असू शकते साखर कोणत्या कोणत्या वेळेस। मग ती कशा प्रकारे, मी असं म्हणत नाही की दारू सिगारेट ही चांगली गोष्ट आहे, ती पण वाईटच आहे, पण साखर त्यापेक्षा खूपच वाईट आहे। तर ते कसं आहे आपण हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। बिस्किट, केक, कोल्ड ड्रिंक्स, केचप, पॅकेज्ड फूड्स, चॉकलेट्स आणि आपले पॅकेज्ड ज्यूसेस, हे सगळं आपण हसत हसत आपल्या मुलांना खायला देतो, पण हे खूप गंभीर प्रकारची गोष्ट आहे। यापासून मुलांना डायबिटीज, वजन वाढण्याची शक्यता, अस्वस्थता, चेहऱ्यावरती पिंपल्स येणे, अशा प्रकारची गोष्टी सुरू होतात आणि आपल्यावरही त्याचा परिणाम होत असतो। आपलं वजनही खूप फास्ट गतीने वाढत असतं साखरेमुळे। त्यामुळे साखर खायची बंद केली तर आपलं वजनही नियंत्रणात येईल। पॉलिटिशियन्स, बिझनेसमॅन, ऍक्ट्रेस, योग गुरु, डॉक्टर्स आणि आपले जे मोठे मोठे व्यक्ती आहेत ते तर साखर खाणं अजिबात प्रेफर करत नाहीत। ते सहसा साखर खाणं टाळतातच, म्हणून ते यंग दिसतात। आता एक्झाम्पलच घ्या ना, शिल्पा शेट्टी, नीता अंबानी, मलाइका अरोरा 50 ते 60 असूनही ते 25 ते 30 वयासारखे दिसतात। याचं कारणच हे की ते साखर टाळतात आणि आपण साखर मस्त पेस्ट्रीज खाणं, बाहेर गेलं की सगळे चॉकलेट्स खाणं, केक खाणं आणि आपल्या जामुन खाणं, असे वेगवेगळे पदार्थ खातो आपण, लाडू खाणं। त्यामुळं आपली वजन पण वाढलेली असते आणि पचनशक्ती पण स्लो झालेली असते आणि आपण एकदम लठ्ठ झालेलो असतो। साखरामुळे लठ्ठता वाढते, प्लस आपला आत्मविश्वास कमी होतो, झोप कमी लागते, चिडचिडपणा वाढते आणि साखर खाल्ल्यामुळे आपल्याला सतत आणखीन साखर खात राहावं असं वाटते, सारखी भूक लागल्यासारखी वाटते। तर आपण काही दिवस साखर फक्त बंद करून पहा। आपल्याला जास्त साखर खावीशी वाटत असेल तर नैसर्गिक फूड्स मधून खावे, जसे की आपल्याला मनुके झालं, मग मध अजून काय खजूर, ह्या नैसर्गिक गोष्टीतून ज्यातून साखर भेटतं, त्यासोबतच त्याच्यात गोडपणा पण भेटतो आणि त्यासोबतच त्याच्यात फायबर पण भेटतात। मग अशा गोष्टी खायला तुम्ही सुरुवात करा काही दिवस। त्यानंतर पण जास्त दिवस हे गुळ वगैरे खायचं नाही, नंतर तेही बंद करायचे। फक्त स्टार्टिंगला आपल्याला क्रेविंग्स वाटते ना, जास्त जे गोष्ट बंद करावं वाटते, उलट तेच आपल्याला जास्त खावीशी वाटते। म्हणून आपल्याला क्रेविंग्स टाळायसाठी थोड्याशा त्याच्याऐवजी त्याच्याबद्दल म्हणून हे खायचं। तसेच आपण जसं साखर बंद करू, आपला शरीर डिटॉक्स मोड मध्ये येतो, आपल्या शरीरातली घाण निघून जाते आणि 1-2 आठवडे साखराची खूप क्रेविंग वाटते। जेव्हा क्रेविंग जास्त वाटते तेव्हा मी सांगितलेले पर्याय खा, किंवा मग तुम्ही फ्रुट्स खाऊ शकतो गोड। त्या बदल्यात फ्रुट्स सोबत तुम्हाला फायबर पण भेटेल आणि गोड पण भेटेल आणि तुमची क्रेविंग्स पण कमी होईल। तसंच नारळ पाणी प्यायत जा। या प्रकारे आपण साखर हळूहळू बंद करावी। साखरासारखा भयंकर आपल्या आहारातला विषच म्हणता येईल त्याला, स्लो पॉइझन, हळूहळू घातक ठरू शकते। तुम्हाला असं वाटेल की साखर कशी बंद करावी, म्हणजे बंद करावी म्हणली तर उलट जास्त खाऊ वाटते,
पण तसं नाही. आता माझे मम्मी पप्पाच एकदम सपक चहा पितात. मी त्यांना विचारलं एवढं सपक चहा कसं जातं? ते म्हणले अगोदर सपक वाटलं, पण तीच चहा आता गोड वाटते. समजा कोणी गोड चहा दिलं तर चहा अजिबात जात नाही. म्हणजे त्यांना जी सपक म्हणजे थोडीशी साखर टाकून जी चहा आवडती तीच चहा आता कंटिन्यू मध्ये तीच त्यांना गोड लागते. आता आपल्याला चहा प्यायची तर तीनदा सवय असते. 3 वेळा चहा पिल्यानं 3 चमचे आपल्या शरीरात साखर जाते. त्यामुळे आपल्याला लठ्ठपणा वाढतो, बीपी शुगर होतो, हृदयरोग होण्याची शक्यता असते आणि जास्त साखरेनं कॅन्सर सुद्धा होऊ शकते. त्यामुळं साखर बंद करता येईल का हे पाहावे आणि बंदच करावे. मी तर निर्णय घेतलेला आहे. मी 4-5 दिवस झालं साखर पूर्णपणे बंद केलेला आहे आणि पुढं पण बंद करणार आहे. समजा कोणाला जास्त चहा प्या वाटलं तर बिना साखरेचा चहा प्या तुम्ही. सुरुवातीला थोडासा गूळ टाकून प्या, नंतर बिना साखरेचा प्या, पण साखर कसल्याही परिस्थितीत वापरू नका. हे खूपच घातक आहे. साखर बंद केल्याने काय काय फायदे होतात? आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो, आपली इम्युनिटी पॉवर वाढते, आपल्या चेहऱ्यावरील जे डाग किंवा पिंपल्स आलेले असतात ते पण कमी होतात आणि झोप व्यवस्थित लागते आपली आणि आपण एकदम एनर्जेटिक वाटू. असे खूप बदल होऊ शकतात. मी हे सगळं ऐकल्यापासून तर एकदम ठरवलेलं आहे की साखर पूर्णपणे बंद करायलाच पाहिजे. जपानचे लोक तर साखर बिलकुल खात नाहीत. त्यांच्या देशाची ओबेसिटी फक्त 4% आहे. तीच जपानचे लोक 4% ओबेसिटी असल्यामुळे त्यांच्या देशातले लोक एकदम गोरे दिसतात आणि आपल्यातले कोण कसं आणि एकदम त्यांच्या चेहरा एकदम साफ असतो, पिंपल्स नसतात, स्किन एकदम छान अशी गुळगुळीत छान वाटते. तशी आपल्याला वाटत असेल तसं आपल्याही बाबतीत घडावं तर आपण साखर बंद करून बघा, म्हणजे फरक आपोआप लक्षात येईल. मी करते आजपासून कमीत कमी 30 दिवस तरी साखर बंद करणार आहे. तसे मी 2-4 दिवस झालं करते, पण तुमच्या सोबत आणखीन आजपासून 30 दिवस पूर्ण बंद करणार आहे. 30 दिवसानंतर कोण बंद केलात, बंद करून फरक बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तुमच्या बाबतीत काय काय फरक पडला आहे. ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. काही चुकलं तर माफ करा.